Good morning all. Already we have learned the method of solution. Out of that, three methods are there. Out of that we learned only one method, factorization method. Today we are going to learn second method, completing square method. Completing square method is the hardest method in this lesson. कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड ही इतर दोन मेथड्सपेक्षा थोडीशी डिफिकल्ट आहे, पण जर कन्सेप्च्युअल व्यवस्थित समजून घेतले तर तुम्ही या पद्धतीची एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकता आणि या टाईपची एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये 3 मार्कासाठी विचारली जाऊ शकतात आणि बोर्डाला 100% तिन्हीपैकी एक एक्झाम्पल तुम्हाला विचारलेलं असतं. इफ मेथड इज मेन्शन देअर देन you have to use that definite method. If method is not indicated in the question, then you can use any of 3 methods. Okay, so today we are going to learn method number second, completing square method. मग completing square method मध्ये आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेटने सुरुवात करणार आहोत जेणेकरून एक्झाम्पलवरून रूल तुम्हाला इझिली लक्षात येतील. ओके, सो वी आर स्टार्टिंग विथ प्रॅक्टिस सेट 2.3. सो 3 मार्क्सचा प्रत्येक क्वेश्चन आहे. या ठिकाणी मी तुम्हाला नोट दिलेली आहे आणि ही नोट अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेव्हा कधी दिलेल्या क्वेश्चनमध्ये कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड हा शब्द तुम्हाला दिसेल त्यावेळेला तुम्हाला ही नोट सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन दिसता क्षणी चेक करायची आहे. तर ती नोट काय आहे बघा, टू सॉल्व दी क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मस्ट बी 1. कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच काय तर कंपेअर आणि इक्वेट केलं तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये एची व्हॅल्यू काय असली पाहिजे, नेहमी 1. एक्स स्क्वेअरच्या शेजारचा जो नंबर आहे कोइफिशियंट आहे तो नेहमी काय असला पाहिजे 1. 1 जर नसेल तर तुम्हाला ही मेथड यूज करता येत नाही असे मी आत्ता म्हणते. पण जर तुम्ही ज्या वेळेला तुम्ही पुढे जाल त्यावेळेला 12वीमध्ये तुम्हाला तिथं 1 नसेल तरी पण सॉल्व करता येऊ शकते, कारण तोपर्यंत तुमचे कन्सेप्ट भरपूर क्लिअर झालेले असतात. ही मेथड 12वीच्या दृष्टिकोनातून इंटिग्रेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. इंटिग्रेशनमध्ये 3 ते 4 टाईप याच मेथडवरती डिपेंडेंट आहेत. त्यामुळे 12वीच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ही मेथड आत्ताच तुम्ही परफेक्ट करून घेतली तर 10वीचेही मार्क जाणार नाहीत आणि 12वीचेही मार्क जाणार नाहीत. बघूयात एक्झाम्पल नंबर फर्स्ट. बघा क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. या ठिकाणी मी पहिली 3 एक्झाम्पल लिहून ठेवलेले आहेत बघा, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इथं काहीच नाही मीन्स 1 आहे. इथं कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काहीच नाही मीन्स 1 आहे आणि या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ एम स्क्वेअर काहीच नाही याचा अर्थ 1 आहे. म्हणजे कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच एची व्हॅल्यू 1 असणारे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड एवढी 3च एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढची 3 एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. तर आज आपण फक्त अशीच एक्झाम्पल बघणार आहोत ज्या ठिकाणी एची व्हॅल्यू काय असणार आहे 1. ओके, बघूयात 1 बाय 1 एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, राईट गिवन ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल्स टू 0 कॉल्ड इक्वेशन नंबर 1. वी हॅव रिटन हिअर दिस स्टेटमेंट. बरेच जण हे स्टेटमेंट लिहित नाहीत, पण मुलांना थोडंसं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग व्हावं म्हणून ही स्टेप मी जाणीवपूर्वक या ठिकाणी वाढवलेली आहे आणि मला वाटतं की जर तुम्ही या मेथडने गेला तर तुम्हाला डेफिनेटली याचा जास्त फायदा होणार आहे. बघा, कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax square plus bx plus c is equals to 0, we get a is equals to 1, b is equals to 1 is here and c is equals to minus 20. आता या टाईपचे इथंपर्यंत तर तुम्ही ऑलरेडी 2.1 मध्ये शिकलेला आहात. 1 मार्काच्या या टाईपची एक्झाम्पल तुमची झालेली आहेत, म्हणजे इथं तुमची त्या मेथडची रिव्हिजन झालेली आहे. मग इथं आपल्याला ए, बी आणि सी, मी इथं 3 मुद्दाम 3ही व्हॅल्यू लिहिलेले आहेत. आपल्याला मॅटर करते ती फक्त कशाची व्हॅल्यू तर बीची व्हॅल्यू मॅटर करते, जी पुढे आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहे. बी इज इक्वल्स टू 1 आहे. या ठिकाणी आपला मी मुद्दाम राऊंड करून ठेवला जेणेकरून तुम्हाला पुढे फोकस करता येईल. त्यानंतर काय लिहायचं बघा, टू सॉल्व दी अबो क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय यूजिंग कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. फर्स्ट वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द टर्म बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट्स वाय वी मेक सर्कल हिअर. ओके, बी अपॉन 2 टर्म कॅल्क्युलेट करायची होती त्यामुळे आपण इथं बीला सर्कल केलेला आहे आणि व्हॅल्यू ऑफ द बी इज हिअर 1. सो देअरफॉर बी अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू बीची व्हॅल्यू 1, 2 ॲज इट इज फॉर्म्युल्यातला लिहिलेला आहे. फॉर्म्युला आहे बी अपॉन 2, किंवा तुम्ही इथं ओल्ड टेक्स्टबुकचा जर वापर केला तर बी अपॉन 2 ही टर्म म्हणजेच काय आहे माहिती आहे, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर.
ओके, हे ओल्ड टेक्स्टबुकमध्ये दिलेला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही, पण कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच काय असणार आहे कंपेअर इक्वेटिंगमध्ये, तर तो बी आहे. बघा, कोइफिशियंट ऑफ एक्स मीन्स व्हॉट, इथं स्टँडर्ड फॉर्ममध्ये बघितला तर तो बी आहे. दोन्हीचा अर्थ एकच होतो, फक्त हे डिवायडेड बाय 2 इथं नेऊन ठेवले, त्यामुळे इथं तो b/2 झालेला आहे. दोन्हीमध्ये काही चेंज नाही आहे, फक्त थोड्याशा टर्म्स त्यांनी चेंज केलेल्या आहेत आणि मेथड ऑफ सोल्युशनमध्येही थोडासा स्लाइटली डिफरन्स आहे, पण आपण न्यू टेक्स्टबुकनुसार सॉल्व्ह करणार आहोत. बघा, b/2 म्हणजे 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4. आता इथून पुढे काळजीपूर्वक ज्या स्टेप सांगते त्या व्यवस्थित फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यामध्ये हेल्प होईल. नाव ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग द टर्म 1/4 इन दी LHS ऑफ दी इक्वेशन 1. जर एकच टर्म आपण ॲड केली आणि एकच टर्म आपण सबट्रॅक्ट केली तर इक्वेशनची व्हॅल्यू चेंज होत नाही. त्यामुळे फक्त LHSमध्ये आपण ही जी व्हॅल्यू आलेली आहे आपली 1/4 b/2 ची व्हॅल्यू जी आलेली आहे b/2 ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू तीच ॲड करणार आहोत आणि तीच सबट्रॅक्ट करणार आहोत. तर ही लिहिताना कोणत्या पद्धतीने लिहायची बघा, इथे इक्वेशन 1 आहे x² + x - 20 = 0. तुमचं b/2चं जे काही कॅल्क्युलेशन आलेलं असेल ते बघा, इथं x² + x पहिल्या 2 टर्म लिहिलेल्या आहेत. 3 नंबरला लिहायचं प्लस, 4 नंबरला लिहायचं मायनस, 5 नंबरला तुमची सीची व्हॅल्यू -20 ॲज इट इज लिहायची. पुन्हा सांगते, पहिल्या 2 टर्म, 3 नंबरला काय लिहायचं, थर्ड टर्म इज प्लस b/2 ब्रॅकेट स्क्वेअरची जी वॉट एव्हर मे बी द व्हॅल्यू ऑफ द b/2 ब्रॅकेट टर्म आहे ती या ठिकाणी प्लस लिहायची, तीच टर्म मायनस लिहायची, कॅन्सल होणार आहे म्हणजे आहे तीच इक्वेशन 1 राहते. पण आपल्याला पुढे फर्दर सॉल्व्ह करायचं आहे. -20 = 0. नेक्स्ट स्टेपला काय करायचं बघा, आहे तशीच टर्म लिहिलेली आहे, फक्त पहिल्या 3 टर्म फर्स्ट ब्रॅकेट टाकायचा, 1 2 3 1 2 3 टर्म्स त्यांना काय टाकायचं आहे ब्रॅकेट. मायनस साईन इथं आहे त्यामुळे मायनस साईन बाहेर लिहिलं. 1/4 ॲज इट इज, निगेटिव्ह साईन इज आउटसाइड द ब्रॅकेट, दॅट्स वाय मायनस टर्म बिकम्स +20 सेकंड ब्रॅकेट. पहिल्या 3 टर्मला एक ब्रॅकेट टाका, दुसऱ्या ह्याच्यातून निगेटिव्ह साईन नेहमी बाहेर निघणार आहे आणि उरलेल्या 2 टर्म्स काय करायच्या आहेत ब्रॅकेटमध्ये प्लस मायनसचा विचार करून टाकायचे आहेत = 0. आता इथं बघा, याच्यावरून ही टर्म इथं मी स्टार करून ठेवलेलं आहे. ही टर्ममध्ये बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं, ही टर्म कशी ॲक्युपाय करायची बघा. आधी तुम्हाला थोडंसं लॉजिकल सेन्स वापरून सांगते आणि नंतर टेक्निकल सेन्सही सांगते. x² चा स्क्वेअर रूट x, मिडल टर्मचं साईन प्लस आणि 1/4चं स्क्वेअर रूट, 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 4चं स्क्वेअर रूट काय आहे 2. बघा, पहिल्याचं स्क्वेअर रूट, दुसऱ्या टर्मचं साईन आणि तिसऱ्याचं स्क्वेअर रूट. जर हे समजत नसेल तर या ठिकाणी आपण टेक्निकली जे यूज करतोय ते सांगते. a² + 2ab + b² पासून आपण a + b ब्रॅकेट स्क्वेअरकडे गेलेलो आहोत. हे टेक्निकली एक्सपान्शन आहे. ओके, हे टेक्निकली आहे. बघा, a² चा स्क्वेअर रूट काय येणार आहे a, मिडल टर्म प्लस आहे तर इथं आपण काय लिहिलं आहे प्लस, आणि b² काय येणार आहे b आणि ब्रॅकेट स्क्वेअर. इकडून इकडे तुम्ही जाता, पण यावेळेला आपण थोडंसं काय केलेलं आहे रिव्हर्स डायरेक्शनने चाललेलो आहोत. तर ही टर्म थोडीशी समजून घ्या. पुन्हा एकदा रिपीट करून सांगते, पहिल्याचं स्क्वेअर रूट, दुसऱ्या टर्मचं साईन आणि तिसऱ्याचं स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे एक्सपान्शन आपण रिव्हर्स डायरेक्शनने लिहिलेलं आहे. इथं बघा, 20ला डिनॉमिनेटर नव्हता म्हणजे काय असणार आहे 1, मेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 1 1 = 1 अँड 4 20 = 80 डिवायडेड बाय 4 ॲज इट इज = 0. फर्स्ट टर्म आहे तशी लिहिली आहे, कॉपी पेस्ट, काही चेंज नाही. सेकंड टर्ममध्ये 1 + 80 बिकम्स 81 डिवायडेड बाय 4 = 0. इथंपर्यंत आल्यानंतर एकदा का तुमचं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं की जी काही तुमची ॲड केलेली व्हॅल्यू असेल किंवा सबट्रॅक्ट केलेला जो कॉन्स्टंट टर्म असेल ती राईट साईडला ट्रान्सफर करा. त्यावेळेला इक्वेशन काय तयार होतं बघा, लेफ्ट साईड आहे अशी कॉपी पेस्ट केली, राईट साईडला आलेला आहे 81 डिवायडेड बाय 4. एवढं झाल्यानंतर नेहमी काय करायची, कॉन्स्टंट टर्म राईट साईडला ट्रान्सफर करायची आणि एवढं झाल्यानंतर लेफ्ट साईडला ब्रॅकेट स्क्वेअर आणि राईट टर्मला फक्त नंबर आला की पुढे काय करायचं, बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साईड्स वी गेट. पहिल्याचा स्क्वेअर साईन काढून टाका आणि दुसऱ्याचे स्क्वेअर रूट लिहिताना हा अल्जेब्रा आहे, म्हणजेच डेफिनेटली स्क्वेअर रूट लिहिताना आपल्याला प्लस मायनस साईन इंडिकेट करणं नेसेसरी आहे. सो 81चं स्क्वेअर रूट आहे 9 आणि 4चं स्क्वेअर रूट आहे 2. ओके, सो +1/2 पलीकडे जाऊन काय होणार आहे -1/2. सो -1/2 ± 9/2. आता इथं मात्र सेपरेट द रूट्स
किंवा ऑलरेडी डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदा लिहूयात. इक्वेटिंग द डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर कंबाईन केलेला आहे आपण -1 +or-9 डिवायडेड बाय 2 दोन्हीपैकी एकच डिनॉमिनेटर लिहिलेलं आहे. त्यानंतर काय करायच्या, इथं प्लस आणि मायनस 2 साईन आहेत त्यामुळे निगेटिव्ह साईनचं एक रूट आणि पॉझिटिव्ह साईनचं सेकंड रूट असे काय करायचे, सेपरेटिंग द रूट्स. म्हणजे काय येणार बघा, -1 आहे असा निगेटिव्ह साईन लिहिलं आहे, -1 -9/2 और x इज इक्वल्स टू -1 + 9/2. ओके, मग -1 -9 बिकम्स -10/2 आणि -10 2 1 = 2 2 5 = 10 बोथ साइन्स आर डिफरन्स सो आन्सर इज निगेटिव्ह. सो पहिली एक्सची व्हॅल्यू आलेली आपली -5. या ठिकाणी बघा बोथ साइन्स आर डिफरंट सो सबट्रॅक्ट दी नंबर, बिगर नंबर स्मॉलर. 9 - 1 8 आले आणि 2 1 = 2 2 4 = 8. सेकंड व्हॅल्यू ऑफ x इज 4. इथं मी -1/2 ही टर्म सुरुवातीला लिहिली होती, इथं तुम्ही -1/2 टर्म 9 नंतर लिहिली तरीही ॲन्सरमध्ये काहीही चेंज होत नाही, सेम ॲन्सर येणार आहे. फक्त ही तुम्हाला टेक्स्टबुकचा जर विचार केला तर इथं काही तुम्हाला ज्या व्हॅल्यू आहेत त्या ऑलरेडी तुमचे जे नंबर्स आहेत ते नॅचरल नंबर्स किंवा इंटिजर्स आलेला आहे, एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे, इंटिजर्स आलेले आहेत त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम येत नाही. पण सेकंड एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला तुम्ही हा सिक्वेन्स बदलता त्यावेळेला ॲन्सर टेक्स्टबुकप्रमाणे येतं किंवा नाही. तर कोणतेही ॲन्सर लिहिलं तर ते सेमच येणार आहे. बघा ॲन्सर लाईन लिहिलेली आहे -5 and 4 are the roots of the given quadratic equation. Second example, see here x² + 2x - 5 is equals to 0. कोएफिशियंट ऑफ x इज इक्वल्स टू 1 आहे त्यामुळे बाकीचा विचार करायची गरज नाही. कॉल्ड इक्वेशन नंबर फर्स्ट, कंपेरिंग अँड इक्वेटिंग अबो इक्वेशन विथ ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. वी गेट a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू 2, c इज इक्वल्स टू. बघा या ठिकाणी आपली a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे, c ची व्हॅल्यू -5 आहे. टू सॉल्व दी अबो इक्वेशन बाय अबो क्वाड्रेटिक इक्वेशन बाय यूजिंग कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द टर्म b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. b ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 आहे, सो b/2 म्हणजेच 2/2 जर डिवाइड होत असेल तर सगळ्यात आधी डिवाइड करा जेणेकरून नंबर लहान होतो. या ठिकाणी बघा 2 1 = 2 2 1 = 2 सो इट बिकम्स 1 स्क्वेअर अँड 1 स्क्वेअर काय आहे 1. म्हणजेच 1 आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये ॲड आणि सबट्रॅक्ट करायचं आहे. बघा by adding now adding and subtracting term 1 in the LHS of the equation 1 we get x² + 2x + 1 थर्ड टर्म आहे. बघा मी काय सांगितलं नेहमी प्लस ही थर्ड टर्म लिहायची आणि मायनस ही फोर्थ टर्म लिहायची. फिफ्थ टर्म ॲज इट इज तुमचा कॉन्स्टंट c आहे तो इज इक्वल्स टू. नेक्स्ट स्टेपला पहिल्या 3ला काय टाकायचा ब्रॅकेट, त्यानंतर मायनस साईन काय काढायचं बाहेर आणि हे 2 टर्म या ठिकाणी ज्या आहेत तुमच्या त्या दोन्ही टर्म काय करायचे आहेत कंबाईन. मायनस साईन बाहेर गेल्यामुळे इथं काय होणार आहे +5 इज इक्वल्स टू 0. या दोन्ही टर्म आपण या ठिकाणी कंबाईन केलेल्या आहेत. सो पहिल्याचं स्क्वेअर रूट बघा x, दुसऱ्याचं साईन प्लस आणि 1चं स्क्वेअर रूट काय आहे 1. पुन्हा एकदा सांगते, स्क्वेअर रूट ऑफ द फर्स्ट टर्म, साईन ऑफ द सेकंड टर्म, स्क्वेअर रूट ऑफ द थर्ड टर्म. x² स्क्वेअर रूट आहे x प्लस आहे साईन इथं आणि 1चं स्क्वेअर रूट आहे 1 ब्रॅकेट स्क्वेअर 1 + 5 इज इक्वल्स टू 6 मायनस साईन ॲज इट इज इक्वल्स टू 0. आता हे इथं कॉन्स्टंट टर्म तयार झाली, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागलं नाही कारण नंबरमध्ये डिनॉमिनेटर नव्हता. 6 या ठिकाणी जाणार आहे, -6 बिकम्स +6. एकदा का नंबर या ठिकाणी गेला काय घ्यायचं दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट्स. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन दी बोथ साइड्स वी गेट कॅन्सल द ब्रॅकेट स्क्वेअर इज कॅन्सल हिअर सो x + 1 इज इक्वल्स टू √6. हा जो आहे तो काय आहे या ठिकाणी इरॅशनल नंबर आहे सो रूट साईन आहे तसं राहणार आहे +or- √6 +1 इकडे जाऊन काय होणार आहेत -1 होणार आहेत आणि √6 सिम्प्लिफाय करायला आपल्याला या ठिकाणी येत नाही त्यामुळं ॲज इट इज फक्त सेपरेट रूट करा. एकदा -1 आहे तसं लिहा, एकदा +√6 जोडा आणि एकदा -√6 जोडा. यू विल गेट बोथ ॲन्सर. आणि या ठिकाणी बघा जर तुम्ही +1 या ठिकाणी लिहिलं म्हणजे √6 नंतर लिहिलं तर तुमचं ॲन्सर येणार आहे √6 - 1 और √6 - 1 -√6 - 1. या ठिकाणी टर्म्सची काय होते बघा इंटरचेंज होतात, पण हे या टाईपचा आन्सर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहिलेला आहे आणि या टाईपचा आन्सर हे जरी लिहिलं तरीही बरोबर आहे आणि हे जरी लिहिलं तरीही बरोबर आहे. ओके, सो दोन्हीपैकी कोणतंही आन्सर लिहिलं तरी आन्सर मात्र सेमच राहणार आहे. सो
तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही मेथड यूज करू शकता. सो आन्सर लाईन इज -1 + √6 और -1 - √6 आर दी रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड एक्झाम्पल बघा. m² - 5m = -3. -3 राईट साईडला आहे तर आपण ते लेफ्ट साईडला ट्रान्सफर करून घेतो आहे. बाय कम्पेरिंग अँड इक्वेटिंग स्टेप लिहायची राहून गेली होती, मी या ठिकाणी लिहिलेली आहे बघा. a = 1, b = -5 अँड c = 3. म्हणजेच काय तर b/2ची टर्म जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर काय येणार आहे बघा. बीची व्हॅल्यू -5 होती, b/2 -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 आणि -5चा स्क्वेअरसुद्धा काय येणार आहे 25, 2चा स्क्वेअर 4 म्हणजे 25/4 ही टर्म आपल्याला ॲड आणि सबट्रॅक्ट करायची आहे. म्हणजेच 3 नंबरला या इक्वेशनमध्ये 3 नंबरला काय लिहिणार आपण +25/4, 4 नंबरला -25/4 आणि 5th नंबरला काय लिहिणार आहोत +3 = 0. इक्वेशन 1 या ठिकाणी आपलं आहे. याला इक्वेशन 1 द्यायला हवं होतं, बाय मिस्टेक मी वरती दिलेलं आहे. दिस इज द आवर इक्वेशन नंबर 1. ओके. सो नाव सी हिअर. पहिल्या 3ला ब्रॅकेट टाकलेलं आहे, यात काही चेंज नाही. सेकंड टर्ममधून निगेटिव्ह साईन बाहेर काढलेले आहे. 25/4 ॲज इट इज, प्लसचं काय होणार आहे मायनस, कारण निगेटिव्ह साईन आउटसाइड द ब्रॅकेट आहे, = 0. ओके. -3 = 0 आहे. नाव सी हिअर. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं टर्म समजायला डिफिकल्टी येईल कदाचित, कारण ही स्टेप इथं आहे आणि त्या ठिकाणी नेक्स्ट सिम्प्लिफिकेशन आहे बघा. m² स्क्वेअर रूट काय लिहिणार आहोत आपण m, निगेटिव्ह साईन लिहिणार आहोत आणि 25चं स्क्वेअर रूट काय आहे 5 आणि 4चं स्क्वेअर रूट काय आहे 2. म्हणजे पहिला ब्रॅकेट आपण माइंडमध्ये कन्सिडर करूयात m - 5/2. बघा इथं मी लिहिलेलं आहे m - 5/2 आणि या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. तर सेकंड ब्रॅकेट बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 25 - 4 3 12 / 4 1 4. म्हणजेच बघा दोन्ही ब्रॅकेट इथे सिम्प्लिफाय केलेत. m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -25 - 12 / 4 = 0. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज कॉपी पेस्ट. 25 - 12 13 आणि या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे. 13 / 4 = 0. ही टर्म या ठिकाणी ट्रान्सफर केली, निगेटिव्ह साईन बिकम्स पॉझिटिव्ह. सो m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर = 13 / 4 आणि ही टर्म या ठिकाणी राईट साईडला ट्रान्सफर केले की सांगितलेलं आहे की यू हॅव टू टेक दी स्क्वेअर रूट्स ऑफ दी बोथ साईड. या ठिकाणचं स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करा, प्लस ऑर मायनस 13चं स्क्वेअर रूट 13च राहणार आहे, बरोबर आहे. √13 आणि 4चं स्क्वेअर रूट काय आहे 2 आणि त्यानंतर हे -5/2 जी टर्म आहे ती तुमची कुठं जाणार आहे राईट साईडला जाणार आहे. बोथ डिनॉमिनेटर्स आर सेम. सो जस्ट कंबाईन दी न्यूमरेटर +or-13 + 5. तुम्ही 5 इथे लिहिले असते तरीही चाललं असतं, चॉईस इज युअर्स. ओके. मी या ठिकाणी सेकंड टाईम लिहिलेलं आहे आणि मग त्यावेळेला काय करणार, एकदा पॉझिटिव्ह घेणार +5 / 2 आणि एकदा निगेटिव्ह घेणार +5 / 2. आता या ठिकाणी आपलं एक्झाम्पल बरोबर आहे का चूक हे ओळखण्यासाठी सिम्पल ट्रिक सांगते बघा. जेव्हा तुम्ही बाय टेकिंग द स्क्वेअर रूट्स ऑन दी बोथ साईड घेता त्यावेळेला या टर्मचा डिनॉमिनेटर आणि या टर्मचा डिनॉमिनेटर सेम असेल तर आपले एक्झाम्पल काय आहे करेक्ट. आणि जर या टाईपचे दोन्ही ठिकाणचे डिनॉमिनेटर जर वेगळा नंबर आला तर तुमचं एक्झाम्पल 100% चुकलेलं आहे. कोणत्याही टीचरला दाखवून ते चेक करायची गरज नाही. आय रिपीट द सेंटेन्स. इफ both the denominators after taking the square roots are same then your method or your calculation is correct. If the denominators are different then your calculation must be wrong. So you have to recheck your calculation and solve your example again and again up to getting same denominator. हिंट लक्षात आली. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा नंबर आणि हा नंबर डिनॉमिनेटरचा सेम असला पाहिजे. चेक करूयात. बघा इथं 2 2 आहे म्हणजे बरोबर आहे. मग मिस इथं काय आहे तर या ठिकाणी काय आहे, इथं डिनॉमिनेटर 1 आहे, इथं डिनॉमिनेटर 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. आणि फर्स्ट एक्झाम्पलचा जर विचार केला तुम्ही तर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये यू कॅन चेक, इथंही डिनॉमिनेटर 2 आहे आणि इथंही डिनॉमिनेटर 2 आहे म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. पुढच्या एक्झाम्पल्समध्ये आणखी तुम्हाला या ट्रिकचा म्हणजे व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उरलेली 3 एक्झाम्पल्स सॉल्व करूयात. ओके. थँक्यू.